यंदाची विधानसभा निवडणूक चांगलीच रंगात आल्याचं पाहायला मिळतंय। कारण की आपण जर का 2019 ची विधानसभा निवडणूक पाहिली तर त्यावेळेला काही पक्ष जे आहेत ते एकटे लढलेले होते, परंतु या वेळेला मात्र महाविकास आघाडी आणि महायुती यामधून तीन पक्ष जे आहेत ते निवडणूक लढवणार आहेत आणि त्यामुळेच ही विधानसभा निवडणूक अतिशय रंगात आल्याचं पाहायला मिळतंय। आता यामध्ये सर्वाधिक लक्ष कुठे लागलेलं आहे तर ते आहे मुंबईमध्ये। मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघामध्ये कोण निवडून येतं, कोण बाजी मारतं, हे मैदान कोणाला मिळतं, मुंबई कोणाची होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। म्हणजे महायुतीच्या हाती मुंबई येते की महाविकास आघाडीच्या येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सगळ्यांचं लक्ष जे आहे ते इकडे लागलेलं असतानाच आपण जर का लोकसभेसंदर्भात जाणून घेतलं तर लोकसभा निवडणूक जेव्हा झाली त्यावेळेला महायुतीला जोरदार फटका बसलेला होता। आपण पाहिलं तर महाविकास आघाडीला अधिक जागा मिळालेल्या होत्या, म्हणजे महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या होत्या तर महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलेलं होतं। ज्या 36 विधानसभा मतदारसंघांच्या जागा आहेत मुंबईतल्या त्यातल्या जवळपास 20 विधानसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीला जे आहे ते मताधिक्य मिळालेलं होतं आणि त्याचमुळे कुठेतरी मोठा फटका हा महायुतीला बसलेला होता। आपण जर का या 20 मतदारसंघांबद्दल जाणून घेतलं तर त्यातल्या 5 मधून काँग्रेसला सर्वाधिक मताधिक्य मिळालेलं होतं, तर 15 विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लोकांनी पसंती दिलेली होती आणि त्यामुळेच कुठेतरी आता ही मुंबईची विधानसभा निवडणूक जी आहे ती महायुतीसाठी अजिबात सोपी नसणार आहे आणि त्यामुळे ज्या या 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणकोणते उमेदवार उभे करण्यात आलेले आहेत, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, मग मनसेनेही उमेदवार दिलेले आहेत, तसंच काही बंडखोर आहेत, अपक्ष आहेत, इतर पक्षांकडूनही काही उमेदवार देण्यात आलेले आहेत। त्यामुळे कुठे दुरंगी लढत होणार आहे, कुठे दुहेरी लढत आहे, कुठे तिरंगी लढत आहे। त्यामुळे या लढती कशा आहेत, या 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणकोणते उमेदवार आहेत आणि कशी लढत होणार आहे तेच पाहूया। मुंबई दक्षिण मधील विधानसभा मतदारसंघांबद्दल जाणून घेऊया। इथला पहिला विधानसभा मतदारसंघ आहे कुलाबा। इथून महाविकास आघाडीनं हिरा देवसी यांना उमेदवारी दिलेली आहे, तर महायुतीकडून राहुल नार्वेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर त्यांच्या विरोधात म्हणजे अपक्ष म्हणून आणि इतर जे पक्षाचे आहेत किंवा बंडखोर अशा उमेदवारांमध्ये अर्जुन रुखे हे बसपाकडून त्यांना तिकीट मिळालेलं आहे। तर मुंबादेवी विधानसभा मतदारसंघामध्ये अमीन पटेल यांना महाविकास आघाडीनं उभं केलंय, तर शायना NC यांना महायुतीकडून उभं करण्यात आलेलं आहे। तर मनसेकडूनही इथे उमेदवार रिंगणात आहे। केशव मुळे हे मनसेकडून आहेत, तर मोहम्मद अन्सुरी हे MIMचे उमेदवार आहेत। मलबार हिल या विधानसभा मतदारसंघामध्ये भैरू चौधरी हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, तर महायुतीकडून मंगल प्रभात लोढा आणि जे MIMचे उमेदवार आहेत ते आहेत सबीना पठाण। तसंच भायखळा विधानसभा मतदारसंघाबद्दल जाणून घेतलं तर इथून महाविकास आघाडीकडून मनोज जामसुदकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर महायुतीकडून यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर जे सपा म्हणजे जो समाजवादी पार्टी आहे तिथून सईद खान हे जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर शिवडी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून अजय चौधरी यांना उमेदवारी मिळालेली आहे, ते मनसेचे बाळा नांदगावकर इथून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर भाजपानं इथून नाना अंबोले यांना तिकीट दिलेलं आहे। वरळी विधानसभा मतदारसंघाबद्दल जाणून घेतलं तर इथून महाविकास आघाडीकडून आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर महायुतीनं मिलिंद देवरा यांना तिकीट दिले, तर मनसेचे संदीप देशपांडे देखील ही निवडणूक लढवणार आहेत आणि तसंच वंचित बहुजन आघाडीकडून अमोल निकाळजे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे। आपण पुढच्या मतदारसंघाकडे येऊया। मुंबई दक्षिण मध्य इथे कोणते मतदारसंघ येतात ते जाणून घेऊया। त्यातला पहिला आहे माहीम विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीनं महेश सावंत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय, तर त्यांच्या विरोधात सदा सरवणकर असणार आहेत, ते महायुतीचे उमेदवार आहेत, तर मनसेनं अमित ठाकरे यांना संधी दिलेली आहे। त्याच मतदारसंघामध्ये बसपाकडून सुधीर जाधव देखील या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत। तर वडाळा विधानसभा मतदारसंघाबद्दल जाणून घेतलं तर इथून महाविकास आघाडीनं श्रद्धा जाधव यांना उमेदवारी दिली आहे, त्यांच्या विरोधात महायुतीचे कालिदास कोळंबकर असणार आहेत जे विद्यमान आमदार आहेत, तर मनसेनं स्नेहल जाधव आणि रिपब्लिकन पार्टीकडून मनोज गायकवाड यांना उमेदवारी मिळाली आहे।
धारावी विधानसभा मतदारसंघ इथून महाविकास आघाडीनं ज्योती गायकवाड यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे। त्या वर्षा गायकवाड यांच्या भगिनी आहेत, तर महायुतीनं त्यांच्या विरोधात राजेश खंदारे यांना उतरवलेलं आहे। तर आपण जर का बसपा या पक्षानं मनोहर रायबागे यांना इथून संधी दिलेली आहे। पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे सायन कोळीवाडा। इथून महाविकास आघाडीकडून गणेश यादव निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर त्यांच्या विरोधात महायुतीकडून कॅप्टन तमिल सेल्वन यांना उमेदवारी मिळालेली आहे। मनसेनं संजय भोगले यांना संधी दिली आहे, तर वंचितकडून राजगुरू कदम या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत। चेंबूर विधानसभा मतदारसंघ इथून प्रकाश फातर्फेकर यांना महाविकास आघाडीनं उमेदवारी दिलेली आहे, तर महायुतीकडून तुकाराम काते तसंच मनसेकडून माऊली थोरवे आणि RPI कडून दीपक निकाळजे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अणुशक्ती विधानसभा मतदारसंघ जो आता मध्यंतरी बराच चर्चेत होता, त्या विधानसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीकडून फहाद अहमद यांना उमेदवारी मिळालेली आहे, तर त्यांच्या विरोधात नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत। तर मनसेकडून नवीन आचार्य आणि वंचित बहुजन आघाडीकडून सतीश राजगुरू यांना या निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्यात आलेले आहे। आपण पुढे जाऊया। मुंबई उत्तर पूर्व यामध्ये येणारे विधानसभा मतदारसंघ कोणते आहेत ते जाणून घेऊया। मानखुर्द विधानसभा इथून महाविकास आघाडीकडून अबू आझमी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर महायुतीकडून नवाब मलिक यांना संधी मिळालेली आहे। पुन्हा एकदा ते अजित पवार यांच्या तिकिटावर यांच्या AB फॉर्मवर ते उभे आहेत, तर मनसेकडून जगदीश खांडेकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर बसपाचे विद्यागर यांना सुद्धा संधी मिळालेली आहे। घाटकोपर पूर्व या विधानसभा मतदारसंघातून राखी जाधव या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत, तर महायुतीकडून पराग शहा यांना संधी मिळालेली आहे। तर मनसेनं संदीप कुलथे यांना या स्पर्धेमध्ये उतरवलेलं आहे, तर वंचित बहुजनकडून सुनीता गायकवाड यांना उमेदवारी मिळालेली आहे। घाटकोपर पश्चिम या विधानसभा मतदारसंघाबद्दल जाणून घेतलं तर इथे महाविकास आघाडीचे संजय भालेराव आहेत, तर महायुतीकडून राम कदम यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेला आहे, कारण की घाटकोपर पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ तयार झाल्यापासून तिथे केवळ राम कदम यांचाच जो बालेकिल्ला राहिलेला आहे आणि त्यामुळेच इथे पुन्हा एकदा भाजपाकडून राम कदम यांना संधी मिळालेली आहे। मनसेकडून गणेश चुक्कल यांना ही संधी मिळालेली आहे। वंचितचे सागर गवई या विधानसभा मतदारसंघातून उभे आहेत। पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे भांडूप पश्चिम। इथून महाविकास आघाडीकडून रमेश कोरगावकर, महायुतीकडून अशोक पाटील, मनसेकडून शिरीष सावंत आणि वंचितकडून स्नेहल सुहानी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले। तर विक्रोळी विधानसभा मतदारसंघाबद्दल जाणून घेतलं तर इथून महाविकास आघाडीकडून सुनील राऊत आहेत, महायुतीकडून सुवर्णा करंजे तसंच मनसेनं विश्वजित ढोलम यांना संधी दिलेली आहे, तर बसपाचे हर्षवर्धन खांडेकर देखील या निवडणुकीच्या रणांगणात उतरलेले आहेत। मुलुंड विधानसभा मतदारसंघाबद्दल जर का जाणून घेतलं तर इथून राकेश शेट्टी हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, तर मिहीर कोटेचा हे महायुतीचे आणि वंचित बहुजनकडून प्रदीप शिरसाट यांना इथे तिकीट देण्यात आलेलं आहे। आपण उत्तर मध्य या लोकसभेतील मतदारसंघामध्ये कोणते विधानसभा मतदारसंघ येतात आणि तिथून कोणत्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे ते जाणून घेऊया। त्यातला पहिला विधानसभा मतदारसंघ आहे वांद्रे पश्चिम। इथून आसिफ झकेरिया यांना महाविकास आघाडीनं संधी दिलेली आहे, तर आशिष शेलार हे महायुतीचे उमेदवार तिथे उभे आहेत। त्यांच्या विरोधात आपण जर का जाणून घेतलं तर बसपाचे अजीज कुरेशी देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत। वांद्रे पूर्व या विधानसभा मतदारसंघाबद्दल जाणून घेऊया। इथून वरुण सरदेसाई या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, तर जिशान सिद्दीकी हे अजित पवार गटाकडून म्हणजेच त्यांना महायुतीकडून संधी देण्यात आलेली आहे। तर मनसेच्या तृप्ती सावंत देखील आहेत आणि तसंच प्रतीक जाधव हे वंचितचे उमेदवारही या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। कलिना विधानसभा मतदारसंघ संजय पोतनीस हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, त्यांच्या विरोधात अमरजीत सिंग हे भाजपाचे म्हणजेच महायुतीचे उमेदवार आहेत, तर मनसेनं संदीप हुटगी यांना संधी दिलेली आहे। मोहम्मद सिद्दीकी हे वंचितचे उमेदवार असणार आहेत। कुर्ला विधानसभा मतदारसंघाबद्दल जाणून घेऊया। इथून प्रवीणा
मोरजकर यांना महाविकास आघाडीनं संधी दिलेली आहे, तर मंगेश कुडाळकर हे शिंदे सेनेचे विद्यमान आमदार आहेत, त्यांना पुन्हा एकदा संधी इथून शिंदे सेनेकडून देण्यात आलेली आहे। तर मनसेनं प्रदीप वाघमारे यांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे। तर त्यांच्या विरोधात आपण पाहिलं तर म्हणजे हे 3 उमेदवार झालेच, परंतु बसपानंही आपला उमेदवार दिलेला आहे। विनोद मोरे यांना बसपानं संधी दिलेली आहे। चांदिवली विधानसभा मतदारसंघ इथून काँग्रेसनं नसीम खान यांना संधी दिलेली आहे, तर त्यांच्या विरोधात महायुतीचे दिलीप लांडे या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत। मनसेनं महेंद्र भानुशाली यांना संधी दिलेली आहे, तर MIM कडून गफर सय्यद हे निवडणूक लढवणार आहेत। विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ यामधून संदीप नाईक हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, तर पराग अळवणी हे भाजपाचे उमेदवार आहेत, जे संदीप नाईक यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत। जुईली शेंडे या मनसेच्या आहेत, तसंच संतोष अंबुलगे हे वंचितचे उमेदवार आहेत। पुढचा लोकसभा मतदारसंघ जाणून घेऊया, जो उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ आहे। त्यातले 6 विधानसभा मतदारसंघ म्हणजेच अंधेरी पूर्व इथून महाविकास आघाडीकडून ऋतुजा लटके यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे, तर महायुतीनं मुरजी पटेल यांना त्यांच्या विरोधात उतरवलेला आहे। तसंच वंचितकडून संजीव कलोकरी यांना संधी मिळालेली आहे। अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघ इथून अशोक जाधव हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, तर महायुतीचे अमित साटम आणि त्यांच्या विरोधात पतित पावन नित्य हे बसपाचे उमेदवार आहेत। वर्सोवा विधानसभा मतदारसंघ इथून हारून खान यांना महाविकास आघाडीनं संधी दिलेली आहे, तर महायुतीकडून भारती लवेकर, मनसेकडून संदेश देसाई हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत, तर राजू पेडणेकर हे बंडखोर आमदार आहेत आणि त्यांनी आपला अर्ज जो आहे तो इथून भरलेला आहे। गोरेगाव विधानसभा मतदारसंघाबद्दल जाणून घेऊया। इथून समीर देसाई हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, तर विद्या ठाकूर या महायुतीच्या उमेदवार आहेत। तसंच मनसेनं वीरेंद्र जाधव यांना संधी दिलेली आहे, तर अमोल सावंत हे बसपाचे उमेदवार आहेत। दिंडोशी विधानसभा मतदारसंघ इथून महाविकास आघाडीनं सुनील प्रभू यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेला आहे, तर त्यांच्या विरोधात महायुतीनं संजय निरूपण यांना संधी दिलेली आहे, तर मनसेकडून भास्कर परब आणि तसंच वंचित बहुजन आघाडीकडून राजेंद्र ससाणे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। जोगेश्वरी पूर्व या विधानसभा मतदारसंघाबद्दल जाणून घेतलं तर इथून अनंत नर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, तर महायुतीकडून मनीषा वायकर यांना संधी देण्यात आलेली आहे। तसंच मनसेकडून भालचंद्र अंबुरे आणि वंचितकडून परमेश्वर रणशूर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आपण पुढच्या लोकसभा मतदारसंघाकडे वळूया। पुढचा मतदारसंघ आहे उत्तर मुंबई, यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। यातला पहिला मालाड पश्चिममधून महाविकास आघाडीकडून असलम शेख यांना संधी मिळालेली आहे, तर महायुतीकडून विनोद शेलार हे त्यांच्या विरोधात लढणार आहेत। विनोद शेलार हे आशिष शेलार यांचे बंधू आहेत, तर वंचितकडून अजय रोकडे देखील या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत। चारकोप विधानसभा या मतदारसंघामधून यशवंत सिंग हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, तर महायुतीकडून योगेश सागर, तसंच मनसेकडून दिनेश साळवी आणि दिलीप लिंगायत हे वंचितचे उमेदवार आहेत। कांदिवली पूर्व या विधानसभा मतदारसंघामधून कालू बुधेलिया हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, तर महायुतीकडून अतुल भातखळकर यांना, कारण हे विद्यमान आमदार आहेत, त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। मनसेचे महेश फरकासे आहेत, तसंच वंचितचे विकास शिरसाट यांना संधी मिळालेली आहे। आपण मागाठाणे विधानसभा मतदारसंघाबद्दल जर का जाणून घेतलं तर इथून महाविकास आघाडीनं उदेश पाटेकर यांना संधी दिलेली आहे, तसंच शिंदे सेनेचे प्रकाश सुर्वे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत। मनसेनं नयन कदम यांना संधी दिलेली आहे, तर त्यांच्या विरोधात वंचितकडून दीपक हनवते यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेला आहे। दहिसर विधानसभा मतदारसंघ यामध्ये आपण पाहिलं तर महाविकास आघाडीकडून विनोद घोसाळकर यांना संधी मिळालेली आहे, त्यांच्या विरोधात महायुतीनं मनीषा चौधरी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेला आहे। मनसेकडून राजेश येरुणकर आहेत, तर वंचितकडून कमलाकर साळवे या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत। बोरिवली विधानसभा मतदारसंघ याबद्दल जाणून घेतलं तर संजय भोसले हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, तर महायुतीकडून संजय उपाध्याय यांना संधी मिळालेली आहे। मनसेचे कुणाल माइंडकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तसंच बसपाचे किसन इंगोले देखील ही निवडणूक लढवणार आहेत। त्यामुळे या मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये कशी लढत होणार, मुंबईमध्ये कोण निवडून येणार, ही मुंबईची सत्ता कोणाच्या हाती लागणार आणि महाराष्ट्रामध्ये
कोणता म्हणजे महाविकास आघाडीचा की महायुतीचा मुख्यमंत्री विराजमान होतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आमच्या YouTube चॅनल माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।